नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाची SCERT म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी इश्यू केलेली क्वेश्चन बँक अभ्यासणार आहोत. ही क्वेश्चन बँक तुम्हाला MAA.ac.in या वेबसाईटवर तर गुगलवर जर तुम्ही 12वी 12th कॉमर्स क्वेश्चन बँक असं सर्च केलं की तुम्हाला ती मिळून जाईल. तुम्हाला माहिती आहे यावर्षी कोविड परिस्थितीमुळं तुमचं ऑनलाईन एज्युकेशन झालं. त्याचबरोबर नवीन सिलेबस असल्यामुळं कुठल्याही प्रकारे मागील प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला सराव करता आला नाही. मग तुमचा सराव व्हावा यासाठी खास SCERTने ही क्वेश्चन बँक इश्यू केलेली आहे. याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 सूचना तिथं समोर दिसत आहेत पहा. फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच ही क्वेश्चन बँक असेल. त्याचबरोबर सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे इथे त्यांना असं म्हणायचं आहे की बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत हेच प्रश्नसंच पडणार आहेत असं जर तुम्ही गृहीत धरलं तर त्याचा उपयोग नाही. त्यातले काही पडू शकतात परंतु सर्वच्या सर्व येतील असं नाही. म्हणूनच आपण या क्वेश्चन बँकचा अभ्यास करणार आहोत. पाहूयात प्रश्नपेढी अर्थशास्त्र इयत्ता 12वी. प्रश्न पहिला, वस्तुनिष्ठ प्रश्न. आता वस्तुनिष्ठ प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत पहा. तुम्हाला जी कॉलेज ABT घेणार आहे 20 मार्काची अंतर्गत चाचणी. 20 मार्क कॉलेजकडे आहेत आणि 80 मार्क बोर्डाकडे आहेत. 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेत 20 मार्कासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न येणार आहेत आणि कॉलेज जी तुमची ABT घेणार आहे तीही 20 मार्काची असणार आहे. तीही वस्तुनिष्ठ प्रश्नांवरच अवलंबून असणार आहे. म्हणजे टोटल 40 मार्कांचा प्रश्न आहे. म्हणून हे वस्तुनिष्ठ प्रश्न करणं तुम्ही खूप गरजेचं आहे. पाहूयात वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारातील पहिला प्रकार, योग्य पर्याय निवडा. आता योग्य पर्याय निवडा या प्रश्न प्रकारामध्ये काय येणार की एक विधान येणार. त्या विधानाशी संबंधित 4 मुद्दे येणार. अ, ब, क, ड असे. तुम्हाला त्या विधानाशी संबंधित हे 4 मुद्दे लागू होतात किंवा नाही ते पाहायचे आणि त्यानुसार खाली पर्याय दिलेले असणार आहेत. त्या पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करायची आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4. म्हणजे तुम्हाला इथं पर्याय क्रमांक उत्तर म्हणून लिहायचंय. आलं का लक्षात? नाही तर काही विद्यार्थी डायरेक्ट उत्तर अ, ब, क किंवा ड असं लिहितात. ते चालणार नाही. इथं आपल्याला पर्याय क्रमांक लिहायचा आहे. हे महत्त्वाचं आहे. पाहूयात प्रश्न पहिला, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत पाहायचे. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान घटकांचा लहान प्रमाणावर अभ्यास करणारे शास्त्र. बरोबर. मग आता तिथं कोणकोणते सिद्धांत असतील पहा. मुद्दा अ, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. अगदी बरोबर. एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती करायची असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र, कारण तिथे एकाच वस्तूचा विचार केला गेलाय. ब, आर्थिक वृद्धी व विकासाचा सिद्धांत. अरे बापरे, आर्थिक वृद्धी आणि विकास म्हणजे मोठ्या प्रमाणावर आलं. बरोबर. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राशी निगडित आहे. हे काय लहान प्रमाणावर नाहीये. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. नुसती किंमत पातळी असती तर ते सूक्ष्म असतं, पण इथं सर्वसाधारण किंमत पातळी आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर अभ्यास आहे. स्थूल अर्थशास्त्र. उत्पन्न व रोजगार सिद्धांत हाही मोठ्या प्रमाणावरचा अभ्यास आहे म्हणजे तोही स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे इथं फक्त मुद्दा अ लागू होतो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ. लक्षात आलं? पाहूयात प्रश्न दुसरा, स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधान. आता स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित कोणकोणती विधान आहेत ती पहा. अ, स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. बरोबर. ब, स्थूल अर्थशास्त्र विशिष्ट गृहीतकांवर आधारित आहे. जे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते ते गृहीतकांचाही अभ्यास करणार आणि ते कुठल्याही गृहीतकावर आधारित असं होतं का? नाही. क, स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. अगदी बरोबर. एकूण घटकच म्हणजे सगळेच घटक तिथं अभ्यासले जातात. ड, स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. अगदी बरोबर. आर्थिक समस्या, मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या समस्या आणि धोरणं आखणं हे स्थूल अर्थशास्त्रात येतं. म्हणजे इथं मुद्दा अ, क, ड हे 3 मुद्दे लागू होतात. मग सांगा बरं उत्तर काय आहे?
पर्याय क्रमांक अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 अ क ड. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद. आता घटत्या सीमांत उपयोगितेबद्दल तुम्ही सांगा. अगदी बरोबर, वस्तूच्या साठ्यामध्ये जशी जशी वाढ होत जाईल तशी तशी त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता घटत जाते, म्हणजे कमी कमी होत जाते. त्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असे म्हणतात. मग त्याला अपवाद कोणते असतील? संस्थात्मक साधन नाही. छंद, अगदी बरोबर. एखाद्या व्यक्तीला छंद असेल काहीतरी जमवण्याचा, मग त्याच्या वस्तूच्या साठ्यामध्ये किती वाढ घेतली तरी त्याची उपयोगिता किंवा समाधान कमी होणार आहे का? तर नाही. म्हणून इथं अपवाद छंद आहे. क कंजूष व्यक्ती, कंजूष व्यक्तीला किती द्या त्याचं मन भरतं का? नाही. म्हणजेच हा सुद्धा अपवाद आहे. आणि ड पैसा, पैशाच्या साठ्यात किती वाढ झाली तरी उपयोगिता घटते का? नाही, तो अजूनच हवा असं वाटत राहतं. म्हणजे इथं मुद्दा ब क ड हे 3 मुद्दे लागू होतात. मग सांगा बरं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 ब क ड. पाहूयात चौथा प्रश्न. घटत्या सीमांत उपयोगितेवरची टीका. मग आता या घटत्या सीमांत उपयोगितेवर कोणकोणत्या टीका झाल्या? अवास्तव गृहीतके, ही अवास्तव गृहीतकांवर ते आधारित आहे. बरोबर. ब अविभाज्य वस्तूंसाठी लागू पडत नाही. एका वेळेस एकाच वस्तूसाठी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत अवलंबता येतो. ज्या वस्तूंचं विभाजन होऊ शकत नाही त्या वस्तूंसाठी तो लागू पडत नाही. क हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. बरोबर. आणि ड प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य असते. अगदी बरोबर. म्हणजे इथं टीका ह्या 4ही मुद्दे लागू होतात. अ ब क ड. मग सांगा बरं काय उत्तर असेल? पर्याय क्रमांक 4 बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. गिफेनचा विरोधाभासा संबंधित विधान. सर रॉबर्ट गिफेन यांनी विरोधाभासा संबंधित विधान केलंय पहा. त्यांनी काय सांगितलंय की कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू ज्या असतात त्या गिफेनच्या वस्तू म्हणून समजल्या जातात. त्या वस्तूंच्या किमतीमध्ये किती कमतरता झाली किंवा किमतीमध्ये किती वाढ झाली तर त्याच्या पुरवठ्यामध्ये कुठला किंवा मागणीमध्ये कुठला फरक पडत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे कनिष्ठ वस्तू आणि हलक्या दर्जाच्या वस्तूबाबत त्यांनी हा विरोधाभास मांडलेला आहे. पाहूयात त्यांचं संबंधित विधान. मागणीच्या नियमाचा अपवाद. अगदी बरोबर. ब कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूमध्ये समावेश होतो. बरोबर. क कनिष्ठ वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. आता हा तर मागणीचा नियम आहे. किंमत कमी झाली की मागणी वाढली, मागणीचा नियम आहे. मागणीच्या नियमाला अपवाद तर गिफेनचा विरोधाभास आहे म्हणून क हा मुद्दा लागू होत नाही. ड हा विरोधाभास अल्फ्रेड मार्शल यांनी ओळखला. कसे ओळखतील ते? मुळात हा विरोधाभास सर रॉबर्ट गिफेन यांनी मांडलाय. म्हणजे ड पहा पण मुद्दा लागू होत नाही. म्हणजे इथं फक्त अ आणि ब हे 2च मुद्दे लागू होतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. पुढचा प्रश्न 6. मागणीच्या ऱ्हासाशी संबंधित विधाने. आता मागणीचा ऱ्हास म्हणजे मागणी कमी होणे. इतर परिस्थिती बदलली असता मागणीमध्ये होणारी घट म्हणजेच मागणीचा ऱ्हास होय. मग त्याच्याशी संबंधित विधाने कोणती ते पाहूया. बघा. हा मागणीच्या बदलातील एक प्रकार आहे. बरोबर. ब इतर परिस्थिती जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचं उत्पन्न इत्यादीमध्ये प्रतिकूल बदल झाला तेव्हा मागणीचा ऱ्हास होतो. बरोबर. क या प्रकारामुळं किंमत बदलत नाही. बरोबर. किंमत स्थिर असते, इतर परिस्थिती बदलते. आणि ड मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो. चूक तो डावीकडे स्थानांतरित होतो. आले लक्षात? म्हणजे इथं फक्त अ ब क हे 3 मुद्दे लागू होतात. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क. प्रश्न 7. संपूर्ण अलवचिक मागणीशी संबंधित चुकीची विधाने. संपूर्ण अलवचिक मागणी आहे. म्हणजे किमतीमध्ये किती बदल झाला, किमतीमध्ये किती बदल झाला तरी मागणी बदलत नाही. एखादी वस्तू असेल अतिशय जीवनावश्यक आहे, उदाहरणार्थ मीठ. किमतीमध्ये किती बदल झाला तरी मागणीत बदल होत नाही. मीठ पाहिजे तेवढं लागतंच आपल्याला, थोडं का होईना लागतंच. बरोबर. मग त्या
ती चुकीची विधानं सांगायचीत आपल्याला, बरोबर विधानं नाही सांगायची. लक्षात घ्या, इथं तुमची गफलत होऊ शकते, इथं तुम्ही चुकू शकता. नीट प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचं आणि मग पर्याय निवडायचे. आलं का लक्षात? चुकीचं विधान काय असेल पाहूयात. किमतीमध्ये किती शेकडा बदल झाला तरी मागणी बदलत नाही, हे तर बरोबर विधान आहे. ईडी बरोबर 1, चूक. इथे ईडी बरोबर 0 पाहिजे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजेच ईडी, मागणीची लवचिकता, ही काय आहे? 0 आहे. म्हणून हे चुकीचं विधान आहे. मागणी वक्र क्ष अक्षाशी समांतर आहे, चूक. तो य अक्षाशी समांतर आहे. आणि किंमत लवचिकता हाचा एक प्रकार आहे, हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे इथं चुकीची विधानं फक्त 2च, आणि क. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न 8वा. छेदक लवचिकतेशी संबंधित विधाने. आता छेदक लवचिकता म्हणजे काय? 2 वस्तू असतात, एका वस्तूच्या किमतीत बदल झाला की दुसऱ्या वस्तूच्या पण किमतीत बदल होतो, त्याला म्हणायचं छेदक लवचिकता. आलं का लक्षात? मग त्याच्याशी संबंधित विधाने पाहूयात. छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास, एवढंच दिले, हे पण लागू होतं. मागणीच्या लवचिकतेचा हा प्रकार आहे, अगदी बरोबर. हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे, बरोबर. मागणीची छेदक लवचिकता म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल, हे मात्र चुकीची आहे. हे किंमत लवचिकतेचं सूत्र आहे. म्हणजे इथं क हे 3 मुद्दे लागू होतात, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 9. साठ्याशी संबंधित विधाने. साठा म्हणजे काय? की एका विशिष्ट कालावधीत आहे ना, जो उत्पादक आहे किंवा विक्रेता आहे, त्याच्याकडं जेवढ्या वस्तूचा म्हणजे जेवढ्या वस्तू असतील, एकूण नगरसंख्या जेवढी असेल तेवढं म्हणजे साठा होय. म्हणजे अजून विकायला काढलं नाही, पण वस्तू आहेत, त्याला साठा असं म्हणायचं. मग त्याच्याशी संबंधित विधानं पाहूयात. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगरसंख्या म्हणजे साठा होय, बरोबर. उत्पादन वाढले असता साठा वाढतो, बरोबर. साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमीच जास्त असतो, बरोबर. आणि साठा ही प्रवाही संकल्पना आहे. मुळात साठा म्हणजे साठवून ठेवणे, मग ही प्रवाही संकल्पना कशी असेल? म्हणजे हा पर्याय लागू होत नाही. मग इथं क हे 3च पर्याय लागू होतात, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाहूयात पुढचा प्रश्न. पुरवठ्याचे अपवाद. मुळात पुरवठा म्हणजे काय? पुरवठा म्हणजे काय? किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो आणि किंमत वाढली की पुरवठा वाढतो, हा पुरवठ्याचा नियम. मग त्याचे अपवाद कोणते? बघा. स्थिर उत्पादन खर्च नाही. स्थिर उत्पादन तंत्र नाही. कृषी उत्पादने. आता बघा, किंमत कमी होणं किंवा किंमत जास्त होणं, किंमत कमी झाली काय, जास्त झाली काय, जे कृषी उत्पादन आहेत म्हणजे फळे, भाजी, पाला, त्याचबरोबर फुलं, ही कृषी उत्पादन आहेत. किती किंमत कमी झाली किंवा वाढली तरी ती विकायला आणावीच लागतात, म्हणून पुरवठ्याचा अपवाद आहे कृषी उत्पादनं. म्हणजे इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. आता पाहूयात अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये. अल्पाधिकार बाजार म्हणजे विशिष्ट बाजार जिथे काही विक्रेते असतात आणि ते विशिष्ट उत्पादनाचीच विक्री करतात आणि त्या बाजारात दुसऱ्या कुणाला हक्क नसतो येण्याचा आणि जाण्याचा. आता पाहूयात त्याची वैशिष्ट्ये. काही विक्रेते, बरोबर. भिन्न विक्रेते उत्पादनाची विक्री करतात, चूक. मुक्त प्रवेश व निर्गमन, चूक. या बाजारात लक्षणीय अनिश्चितता असते, बरोबर. म्हणजे इथं फक्त आणि हे 2च पर्याय लागू होतात, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पाहूयात पुढचा प्रश्न. 12. दीर्घकाळाच्या बाजाराची वैशिष्ट्ये. दीर्घकाळाचा बाजार नावातच आहे, भरपूर वेळ चालणारा बाजार किंवा दीर्घ कालावधीसाठी चालणारा बाजार म्हणजे दीर्घकाळ बाजार. मग याची वैशिष्ट्ये काय असतील पाहूयात. मुद्दा उत्पादन घटक आणि खर्च बदलू शकतात, बरोबर, कारण तो लांबचा बाजार आहे, लांब वेळ चालणारा बाजार आहे.
ब. दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारे जुळवून घेणं शक्य होतं. बरोबर. क. हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. अगदी बरोबर. ड. वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. चूक. किती आता दीर्घकाळाचा बाजार आहे, किती वेळ चालणार आहे, म्हणजे वस्तूचा पुरवठा वाढवू शकतो आपण, कमी करू शकतो, वाढवू शकतो. म्हणजे इथं फक्त अ, ब, क हे 3 मुद्दे लागू होतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 13वा. निर्देशांकाची वैशिष्ट्ये. निर्देशांक म्हणजे एक सांख्यिकीय साधन ज्याच्याद्वारे सरासरी काढली जाते. त्याचे वेगवेगळे प्रकार हे आपण अभ्यासलं. मग पाहूयात निर्देशांकाची वैशिष्ट्ये. मुद्दा अ. आर्थिक धोरण ठरवण्यासाठी याचा वापर होतो. नाही. ब. आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यासाठी मदत होते. चूक. क. निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे. बरोबर. आणि निर्देशांक हे सरासरी काढण्याचं विशिष्ट साधन आहे. हेही बरोबर. म्हणजे इथं फक्त मुद्दा क आणि ड हे दोन्हीच लागू होतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क आणि ड. 14वा प्रश्न. भारान्वित निर्देशांकाशी संबंधित विधाने. आता भार म्हणजे वेटेज. इथं प्रत्येक वस्तूला त्याचा भार दिलेला असतो, वेटेज दिलेलं असतं आणि तसं निर्देशांक काढलेला असतो. मग आता याच्या संबंधित विधाने कोणती असतील? बघा, मुद्दा अ. या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो. बरोबर. यात समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते. बरोबर. प्रत्येक वस्तूला स्वतःचं असं वेगळं महत्त्व दिलं जातं. क. यामध्ये संख्या भारांश म्हणून वापरली जाते. बरोबर. ड. लास्पेर किंमत निर्देशांक आणि 500 निर्देशांक या 2 पद्धतीचा वापर भारान्वित निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो. अगदी बरोबर. म्हणजे या प्रश्नाला अ, ब, क, ड हे 4ही मुद्दे लागू होतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड. पुढचा प्रश्न 15वा. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता. आता राष्ट्रीय उत्पन्न हे वेगवेगळ्या पद्धतीने मोजलं जातं. देशाचं एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मग आता त्याच्यासाठी जी उत्पादन पद्धती वापरली जाते, म्हणजे जेवढं उत्पादन झालंय तेवढं मोजून त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं. तसं करताना कोणकोणत्या दक्षता घ्यायच्या? बघा, मुद्दा अ. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य मोजते. बरोबर. ब. अप्रत्यक्ष कराची किंमत वगळावी. बरोबर. क. काही वस्तूसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी. बरोबर. आणि ड. जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जावी. चूक. आता उत्पादन पद्धती म्हणजे काय की त्या कालावधीत, त्या एका वर्षाच्या कालावधीत देशामध्ये किती वस्तू तयार झाल्या त्यांचं मूल्य. मग इथं जुन्या वस्तूंची खरेदी विक्री म्हणजे दुहेरी गणना होणार नाही का? म्हणून इथं फक्त 3च मुद्दे लागू होतात, अ, ब, क. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या व्यावहारिक अडचणी. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजायचे, मग त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी येत असतील शासनाला? बघा बरं, मुद्दा अ. बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न. ही अडचण तर नाही येत, कारण बेकायदेशीर व्यवहार कधी ना कधी उघडकीस येणारच. बरोबर का? आणि बेकायदेशीर व्यवहारापासून जे उत्पन्न मिळतं ते टॅक्सपासून वाचवलं जातं, तो काळा पैसा असतो. ब. दुहेरी गणनेची समस्या. बरोबर. बऱ्याच वस्तू या दुहेरी गणल्या जातात, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचणी येतात. क. अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी. अगदी बरोबर. जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा मिळणारी जी आकडेवारी आहे ती बरोबर असेलच असं नाही. ड. मालाच्या साठ्याचे मूल्य. जेव्हा माल विकला जातो तेव्हा त्याचं मूल्य ठरतं ॲटोमॅटिक. मागणी आणि पुरवठ्यानुसार त्याचं मूल्य ठरतं. पण जेव्हा मालाचा साठा केला जातो तेव्हा त्याचं मूल्य कसं ठरवायचं? किंमत सतत वाढत असते किंवा सतत कमी होत असते. बरोबर. म्हणजे इथं मुद्दा ब, क, ड एवढे लागू होतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब, क, ड. पुढचा प्रश्न 17. कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये. शासनाला जो आपण टॅक्स देतो त्याची महत्त्वाची वैशिष्ट्य कोणती असेल?
बघा मुद्दा अ, कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावायचा असतो. स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने टॅक्स दिला तर दिला, नाही नाही दिला, असं होतं का? नाही. म्हणून अ हा लागू होत नाही. ब, ज्या नागरिकावर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. अगदी बरोबर. क, कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू व सेवावर लागू केला जातो. अगदी बरोबर. आणि ड, कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो. चूक. टॅक्स भरलाय म्हणून शासनाने तुम्हाला गिफ्ट दिलंय असं कधी होतं का? नाही. म्हणून इथं मुद्दा फक्त ब आणि क हे दोनच मुद्दे लागू होतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क. प्रश्न 18, करेतर उत्पन्नाचे स्रोत. टॅक्सच्या व्यतिरिक्त शासनाचा जो उत्पन्नाचा स्रोत असेल त्याला म्हणायचं करेतर उत्पन्न. मग इथे टॅक्स घ्यायचे नाहीत. मग बघा मुद्दा अ, विशेष अधिभार, बरोबर. ब, दंड व दंडात्मक रकमा, बरोबर. क, वस्तू व सेवा कर, टॅक्स नाही घ्यायचा आपल्याला, बरोबर. म्हणून क हा लागू होत नाही. वस्तू व सेवा कर म्हणजेच GST. ड, भेटी, अनुदाने, देणग्या, अगदी बरोबर. म्हणजे इथं मुद्दा अ, ब आणि ड हे 3 लागू होतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 19, नाणे बाजारातील संघटित क्षेत्र. आता नाणे बाजार म्हणजेच अल्प कालावधीसाठी चालणारा बाजार, वित्तीय बाजार. याच्यामध्ये भाग, कर्जरोखे, बंधपत्रे, म्युच्युअल फंड इत्यादी प्रतिभूतींची खरेदी विक्री चालते. ही 1 दिवस ते 1 वर्ष इतक्या कालावधीसाठी असते. मग या नाणे बाजारात कोण कोण असेल? बघा बरं. मुद्दा अ, भारतीय रिझर्व्ह बँक, अगदी बरोबर. रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे. ती देशातला पतपुरवठा नियंत्रित करते. म्हणून नाणे बाजारात ती समाविष्ट आहे. ब, व्यापारी बँका, बरोबर. क, सहकारी बँका, बरोबर. ड, स्थानिक बँकर्स, चूक. स्थानिक बँकर्स नाणे बाजारात नसतात, ते भांडवल बाजारात असतात. म्हणजे इथं मुद्दा अ, ब, क हे लागू होतं. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क. स्थानिक बँकर्स पण नाणे बाजारात असतात, परंतु ते असंघटित क्षेत्रात येतात. आणि या ज्या बँका आहेत या संघटित क्षेत्रात येतात. पुढं 20वा प्रश्न, व्यापारी बँकांचं वर्गीकरण. आता ज्या व्यापारी बँका आहेत, ज्या व्यापार क्षेत्राला पतपुरवठा करतात त्यांचं वर्गीकरण केलं बघा. अ, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, बरोबर. ब, खाजगी क्षेत्रातल्या बँका, बरोबर. क, विदेशी बँका, बरोबर. ड, मध्यवर्ती बँका, चूक. मध्यवर्ती बँक ही देशाची मध्यवर्ती बँक असते, जी संपूर्ण बँकिंग क्षेत्र, आर्थिक क्षेत्र याच्यामध्ये नियंत्रण करते, म्हणजेच आपली भारतीय रिझर्व्ह बँक. म्हणून इथं मुद्दा अ, ब, क हे 3 मुद्दे लागू होतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची वैशिष्ट्ये. विदेशी व्यापार म्हणजे 2 देशांमध्ये चालणारा व्यापार. बघा 2 देशांमध्ये म्हणजे जिथं आयात आणि निर्यात होते. मग आता हा जो भारताचा विदेशी व्यापार आहे त्याची वैशिष्ट्ये काय असतील? बघा. अ, स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा, अगदी बरोबर. निर्यात करायची म्हटल्यावर जास्त पैसे मिळतात, त्यामुळे उत्पादन जास्त वाढतं, बरोबर. ब, व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ, बरोबर. व्यापार मोठ्या प्रमाणावर विस्तारतो. क, श्रम विभागणी आणि विशेषीकरण, चूक. आणि ड, किंमत पातळीतील स्थैर्य, चूक. इथं अस्थैर्य पाहिजे खरं. का? कारण विदेशी व्यापार करतोय, किमती सतत कमी जास्त होत राहतात. म्हणून इथं फक्त मुद्दा अ आणि ब हे 2 मुद्दे लागू होतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. आता शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22, व्यापार तोल संबंधित चुकीची विधानं. पहिल्यांदा व्यापार तोल म्हणजे काय ते सांगा बरं. एका वर्षाच्या कालावधीत देशामध्ये जेवढी आयात होते आणि जेवढी निर्यात होते त्याचा जो लेखाजोखा असतो त्याला म्हणायचं व्यापार तोल. तो अनुकूल आणि प्रतिकूल असू शकतो. मग त्याच्या संबंधित चुकीचं विधान शोधायचं आपल्याला, जे चूक आहे. बघा. अ, व्यापार तोलाला आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असेही म्हणतात, बरोबर. ब, निर्यात मूल्य हे आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार तोल असे म्हणतात, बरोबर. क, जर आयात मूल्य
निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यापार तोल असे म्हणतात. बरोबर. ड. व्यापार तोलाचा संबंध दृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्याशी होतो. दृश्य वस्तू, सेवा काय दृश्य नसतात. बरोबर. आणि देशातून आपण सॉफ्टवेअर निर्यात करतो. बरोबर. मग फक्त दृश्य वस्तू असतात का व्यापार तोलात? नाही. दृश्य अदृश्य सगळ्याच वस्तू असतात, वस्तू आणि सेवा. म्हणून इथं चुकीचं विधान आहे फक्त ड. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ड. लक्षात आलं? योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न कसा सोडवायचा? गुड. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.